ठाण्यात मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे नागरिकांची तारांबळ. वंदना एसटी डेपो परिसरात पाणी साचलं. महापालिकेच्या नालेसफाईवर प्रश्नचिन्ह. पहिल्याच पावसात लातूर जिल्ह्याचं चित्र बदललं. मुसळधार पावसामुळे ओढे, नाले आणि शेत शिवारात पाणी. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात जोरदार पाऊस. पाचोडीच्या गल्हाटी नदी पावसामुळे प्रवाहित. पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत. गुराढोरांच्या पाण्याचा प्रश्नही मिटला. बीड जिल्ह्यात दमदार पाऊस. माजलगावच्या लेंडी नदीला पूर. कोथाळा इथली सरस्वती नदी वाहू लागल्यानं नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी. बीडच्या माजलगाव तालुक्यातील कोथाळा इथे सरस्वती नदी पातळीतनं ओलांडली. नदी ओसंडून वाहू लागल्यानं गावातील नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू. जालन्यात कालपासून पावसाची जोरदार बॅटिंग. मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप. दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला. खरीपाच्या पेरणीला वेग. लातूरमधील शिरूर अनंतपाळ उदगीर राज्यमार्ग पावसामुळे बंद. पर्यायी पूल वाहून गेल्यानं वाहतूक ठप्प. लातूर उदगीर महामार्गावर नळेगाव पुला शेजारील पर्यायी रस्ता वाहून गेला. उदगीर लातूर महामार्ग पूर्णपणे बंद. परभणीच्या मानवत तालुक्यातील मंगरुळ ते रामपुरी रस्ता खचला. मुसळधार पावसामुळे नाल्यांना पुराचं स्वरूप. जळगाव जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची दमदार हजेरी. समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. धाराशिव जिल्ह्यात कालपासून मुसळधार पावसाची हजेरी. जिल्ह्यातील उबरगा लोहारा तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग. माडज, मुरुम, येणेगूर, तुरोरी या गावात नद्या नाले तुडुंब. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात जोरदार पाऊस. दमदार पावसामुळे शेतकरी सुखावला. दापोलीमध्ये सकाळपासून दमदार पावसाला सुरुवात. शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त. पावसामुळे ग्रामीण भागात शेतीसह पाण्याचा प्रश्न देखील मार्गी लागण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.